नमस्कार मित्रांनो, डिजिटल मार्केट इन्फो या आपल्या YouTube चॅनलवरती तुमचे स्वागत आहे। मित्रांनो, नमो शेतकरी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 4000 रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा केलेले आहे। हे 4000 रुपये तुम्हाला मिळालेले आहेत की नाही हे तुम्ही तुमच्या मोबाईल मधून स्टेटस चेक करू शकता। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण स्टेटस कसे चेक करायचे हे पाहणार आहे, तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आणि अपडेट तुम्हाला लगेच पाहायला मिळतील। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी अंतर्गत शेतकऱ्यांना 2000 रुपयाचा हप्ता दिला जातो, पण या वेळेस शेतकऱ्यांना निधीचा दुसरा व तिसरा म्हणजे असे एकूण 2 हप्ते शेतकऱ्यांना दिले गेले आहेत। म्हणजे एकूण 4000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले आहेत। हे 2 हप्ते शेतकऱ्यांना मिळाले आहेत की नाही हे तुम्ही कसे चेक करायचे, तर सर्वप्रथम गुगल वर जाऊन nsmny.mahait.org असे सर्च करायचे आहे। ही वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तेथून तुम्ही ओपन करू शकता। या वेबसाईट वरती आल्यानंतर येथे तुम्हाला 2 ऑप्शन दिसतील, लॉग इन आणि बेनिफिशियरी स्टेटस। यामध्ये तुम्हाला बेनिफिशियरी स्टेटस या ऑप्शन वरती क्लिक करायचे आहे। येथे क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर पुन्हा 2 ऑप्शन येतील, रजिस्ट्रेशन नंबर आणि मोबाईल नंबर। येथे आपण मोबाईल नंबरच्या सहाय्याने आपले स्टेटस चेक करणार आहे। तर इथे मोबाईल नंबर आणि खाली जो कॅप्चा दिलेला आहे तो कॅप्चा टाकून गेट डेटा वरती क्लिक करायचा आहे। गेट डेटा वरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुमचे स्टेटस दिसेल, ज्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजना याला आपण NSMY असे म्हणतो। येथे होम मध्ये शेतकऱ्यांचे नाव, वडिलांचे नाव, राज्य, गाव, त्यांचा रजिस्ट्रेशन नंबर, आधार स्टेटस इथे दाखवले जाईल। त्यानंतर PFMS बँक स्टेटस इथे सक्सेसफुल दाखवले जाईल। त्यानंतर खाली तुम्हाला किती इन्स्टॉलमेंट म्हणजे किती हप्ते मिळालेले आहे ते दाखवले जाईल। यामध्ये फंड डिस्ट्रीब्युशन डिटेल्स खाली पाहायचे आहे। इथे तुम्ही पाहू शकता पेमेंट स्टेटस इन्स्टॉलमेंट 1, 2 आणि 3 मध्ये सक्सेसफुल दाखवत आहे। त्यानंतर तुमचे बँक नेम आणि UTR नंबर इथे दाखवत आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही तुमचा हप्ता आलेला आहे की नाही हे चेक करू शकता। यामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट मध्ये तुम्ही सांगा, म्हणजे तुम्हाला कोणताही हप्ता आतापर्यंत भेटलेला नसेल तर थोडं थांबा, पुढच्या हप्त्याच्या वेळेस म्हणजे 4थ्या हप्त्याच्या वेळेस तुम्हाला पेंडिंग जे काही तुमचे हप्ते असेल ते सुद्धा भेटू शकतात। यामध्ये काही जणांना आतापर्यंत 4000 तर काही जणांना 6000 रुपये सुद्धा भेटलेले आहे। तुम्हाला राहिलेले हप्ते पुढच्या हप्त्याच्या वेळेस भेटू शकतात। आणि जर तुम्हाला कोणताही हप्ता भेटलेला नसेल तर तुम्ही तुमच्या तहसील ऑफिस मध्ये जाऊन चौकशी करू शकता। तर मित्रांनो, ही महत्त्वपूर्ण अशी माहिती होती, ही आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा। धन्यवाद।